नागपूर लोकसभा भाजपा उमेदवार नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्याची ही संपूर्ण जय्यत तयारी आपण पाहतोय। खरं तर संविधान चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून एक मोठं भव्य असं शक्ती प्रदर्शन करत भाजपाचे कार्यकर्ते सगळे आकाशवाणी चौकापर्यंत येणार आहे। यावेळेला गडकरी जेव्हा लोकसभा नागपूरसाठी अर्ज दाखल करतील त्याच वेळेला राजू पारवे हे शिवसेनेचे उमेदवार जे आहे रामटेकचे ते सुद्धा अर्ज दाखल करणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघंही यावेळी उपस्थित राहणार आहे आणि त्यांची एक छोटेखानी सभा नागपुरातील या आकाशवाणी चौकात होणार आहे आणि त्याची संपूर्ण तयारी आपण झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह बघू शकतो। संदीप गवई येथे आहेत भाजपाचे पदाधिकारी। इथे नितीनजी आणि सगळ्या नेत्यांच्या सभा होणार आहे। ते एक छोटेखानी भाषण सुद्धा करणार आणि पुढे अर्ज दाखल करायला जाणार आहे। सर्वप्रथम सन्माननीय आपले नागपूरचे उमेदवार नितीनजी गडकरी हे पहले संविधान चौकात येऊन डॉक्टर बाबासाहेब अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करणार आहेत। मग नंतर ते रथाद्वारे समोर येऊन भक्त बुलंदशाह यांच्या सुद्धा पुतळ्याला माल्यार्पण करणार आहेत आणि मग समोर येऊन इथे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी आणि रामटेक लोकसभेचे उमेदवार राजूभाऊ पारवे आणि बावनकुळे साहेब असे 5 जण मंचावर येतील या स्टेजवर आणि संबोधन करणार आहेत। तर आपण बघू शकतो ही अतिशय जय्यत अशी सगळी तयारी भाजपाकडून आणि शिवसेनेकडून शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे। साधारणतः 1 किलोमीटरचं हे अंतर आहे आकाशवाणी चौकापर्यंत, संविधान चौकापासून तिथपर्यंत शक्ती प्रदर्शन करत सगळे नेते येथे येणार आहे। येथे एक छोटेखानी सभा होणार आहे। इथे व्यासपीठावर 5 नेते संबोधित करणार आहे। जसं भाजपाचे पदाधिकारी सांगतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उमेदवार म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजू पारवे संबोधित करतील आणि त्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा संबोधित करतील। अतिशय जोरदार असं शक्ती प्रदर्शन या निमित्ताने महायुतीकडून संपूर्ण करण्यात येणार आहे। नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटला दिवस आहे आणि तत्पूर्वी आपल्या उमेदवाराची बळकटी आपली ताकद दाखवण्याकरता महायुतीकडून हा एक प्रयत्न सुद्धा राहणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।